तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण जो ट्रेंडिंगला एक स्ट्रोक इफेक्ट आलेला आहे बघा, तो खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि तो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कसा बनवायचा फुल, तो कसा बनवायचा ते फुल आपण बेसिक टू ॲडव्हान्स आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. संपूर्ण टेक्स्ट इफेक्ट शिकवणार आहे, त्यानंतर बॅकग्राऊंड पण आज आपण पूर्ण कवर करणार आहे. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ठीक आहे. तर जे बॅकग्राऊंड बनवणार आहे ना, त्याचं जे मटेरियल आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि त्या मटेरियलला आहे ना एक पासवर्ड सेट केलेला आहे. तर तो पासवर्ड आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट कसा शिकवला, कसा मारला, सर्व काय बेसिक टू ॲडव्हान्स समजेल आणि मटेरियलचा पासवर्ड पण मिळेल. आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो नक्की करा, कारण तिथं आपण सर्व प्रकारची माहिती देत असतो. तर पहिल्यांदा टेलिग्राम आणि इंस्टाग्राम आपला जॉईन करून घ्या. ओके. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा या बघा, अशा प्रकारचा आपण स्ट्रोक इफेक्ट शिकणार आहे, कशा प्रकारे मारतात आणि हा संपूर्ण टेक्स्चर वगैरे आणि हा आपली कॅलिग्राफी, तर सर्व काही बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण नवीन एक कॅनव्हास घेऊ, फाईलवरती जाऊ, न्यू 4x5 घेऊ, उभं ओरिएंटेशन, 500 रिझोल्युशन. ओके. त्यानंतर आता आपल्याला एक सॉलिड कलर लावायचा आहे, तर इकडून एक सॉलिड कलर घेऊ. या बघा इथं सॉलिड कलर, त्यानंतर रेड आपण डार्क घेतलेला आहे अशा प्रकारचं. ओके. इथं कोड दिसून जाईल, नाही आलं समजलं तर. ओके. त्यानंतर आता आपल्याला एक बॅकग्राऊंड ॲड करायचं, तर बॅकग्राऊंड आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हे पण चांगलं, हे पण ॲड करू जरा थोडक्यात. अशा प्रकारे फील कमी करू. हे बघा अशा प्रकारे फील कमी करू. त्यानंतर आपण इकडूनच घेऊ तो बॅकग्राऊंड इथून. तर हा बघा ऑरेंज बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला मटेरियलमध्ये सगळं ते भेटून जाईल, काळजी करू नका कशाचीच. तर हा आपला बॅकग्राऊंड आहे, कंट्रोल टी मारू, जरा सेट करून घेऊ जरा. त्यानंतर याचा फील आहे ना 43 ठेवलेला आहे, आपण थोडक्यात वाढू अशा प्रकारे. आणि ओके. आणि अजून एक आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे, नॉर्मल बॅकग्राऊंड आहे, तो काही जास्त काही असं न्यू नाही, जुनेच बॅकग्राऊंड वापरलेत आपण. तर हा घेऊ आपण आणि इथं सेट करून देऊ, कंट्रोल टी मारू जरा आणि अशा प्रकारे जरा सेट करून देऊ. याचं फील आहे ना आपण अजून कमी करून टाकू, काही जास्त रिक्वायर्ड नाही, हा नाही वापरला तरी चालेल, पण एक नॉर्मल म्हणून आपण वापरू. ओके. तर बॅकग्राऊंड तयार आहे आपला. एक नॉईज इफेक्ट मारू. तर नवीन एक लेअर घेऊ, एडिटमध्ये जाऊ, फिलमध्ये याचा शिफ्ट F5 हा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा, म्हणजे शॉर्टकटने कामं लवकर होतात आपली. ओके. तर फील आला. आता आपण फिल्टरमध्ये जाऊ, नॉईज, ॲड नॉईज आणि 44 आणि इथं हे लक्ष ठेवा गौसियन चालू पाहिजे आणि मोनोक्रोमॅटिक. ओके करू. त्यानंतर आता इथं ब्लेंड मोड आहे ना, आपल्याला ओव्हरली करायचं. हे बघा अशा प्रकारे आपला जो पावडर थीम असते ना, नॉईज इफेक्ट येऊन जाईल. ओके. तर आता आपल्याला आपला टेक्स्ट घ्यायची, तर फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडेड, आणि ही कॅलिग्राफी पाहिजे असेल तर का आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवलेलं आहे आणि सर्व मटेरियल पण दिलेलं आहे. ही कालचीच कॅलिग्राफी, ही आपण नवीन काही क्रिएट केलेले नाही आहे. ओके. तर हे आलेलं आहे, जरा आपण रिमूव्ह करू. तर याला इरेझरने मारू, इरेझर घेऊ, इरेझर टूल आणि ओके, आणि हे जरा घालून टाकू. ओके. आता याला आपल्याला आपला टेक्स्चर लावायची, तर तो कसा लावायचा, तर एक ग्रेडियंट घेऊ इथून, ग्रेडियंट, आणि इथं आपला जो की व्हाईट कलर आहे ना तो ठेवू आणि अशा प्रकारे एक मारू. फक्त नवीन लेअर घेऊ, पहिल्यांदा नवीन लेअरवरती काम करा, कारण मिक्स झालं तर पुन्हा दुरुस्त होत नाही. शिफ्ट दाबून अशा प्रकारे ओढू फक्त. ओके. त्यानंतर आता आपल्याला येलो कलर घ्यायचे, येलो, जरा डार्क येलो असा भगव्या टाईप थोडक्यात घेऊ आपण. ओके. आणि अशा प्रकारे फक्त मारू, अशा प्रकारे मारून देऊ. जरा शिफ्टने मारा म्हणजे ते स्ट्रेट होते. ओके. अशा प्रकारे आलं. आता काय करायचं आपल्याला, याला क्लिप करायची, तर राईट क्लिक
आणि क्रिएट क्लिपिंग मास्क हे बघा येऊन जाईल. कंट्रोल टी मारा, जरा खालीवर करा, अशा प्रकारे घेऊ जरा. ओके, टेक्स्चर तर आला. आता आपल्याला एक इफेक्ट मारायचं याला. तर पहिल्यांदा तर ड्रॉप शॅडो घेऊ. याचा मल्टिप्लाय ब्लेंड मोड ठेवा. हे बघा मल्टिप्लाय, अँगल 90 डिग्री, ऑपिसिटी थोडक्यात कमी केली तरी चालेल. डिस्टन्स कमी करा, 6 ठेवलं तरी चालेल, 6-7. स्प्रेड पण जरा वाढवा, थोडक्यात 5-1 ठेवा. आणि साईज एवढंच ठेवा, जास्त आपल्याला स्ट्रोक नाही पाहिजे. ओके करा. यानंतर पुन्हा आपल्याला एक आउटर ग्लो लावायचे. आउटर ग्लो थोडक्यात ब्लेंड, ऑपिसिटी कमी करा, एकदम लाईटली ठेवायचे आपल्याला. त्यानंतर इनर ग्लो लावायचे. तर इनर ग्लोचा कलर आहे ना व्हाईटच ठेवा. हे बघा व्हाईट ठेवा. ओके करा. ऑपेसिटी थोडक्यात वाढवा आणि थोडा झूम करू आपण. हे बघा अशा प्रकारे आपला जो व्हाईट कलर असतो ना इनरचा तो आलेला आहे. जरा चोक बघू, चोक वाढवून. हे बघा अशा प्रकारे चोक वाढवू शकते. ओके, जरा मायनस करू आपण. हे बघा अशा प्रकारचा टेक्स्ट इफेक्ट आपला तयार आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपला टेक्स्ट तयार झालेला आहे. इथं जर तुम्हाला हा नॉईज नसेल पाहिजे तर तो बंद करू शकता तुम्ही. आपला आउटर ग्लो हे बघा बंद केला तर अशा प्रकारे येईल, चालू केलं तर जरा व्हाईटनेस ग्लो येईल. छान दिसते, तरी पण काही अडचण नाही आहे. तरी हे दोन्ही पण आपल्याला ग्रुपमध्ये करायचे. ते ग्रुप करायचे. कंट्रोल टी, जरा कमी साईज करायची याची अशा प्रकारे. ओके, आता आपल्याला जरा वायब्रन्स मारायचे. तर इथं येऊ इफेक्टमध्ये वायब्रन्स, आणि या वायब्रन्सला आहे ना खाली टाकू आपण, नाही तर वरती ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही आहे. जरा वायब्रन्स वाढवू अशा प्रकारे, आणि सॅच्युरेशन पण वाढवू, म्हणजे ते आपलं डार्क होईल जरा. त्यानंतर पुन्हा एक आपल्याला एक्सप्लोजर लावायचं आहे. थोडा एक्सप्लोजरवरती जाऊ, जर असा वाढवू आपण एक्सप्लोजर. हे बघा अशा प्रकारे, आणि ओके करू. नंतर अशा प्रकारे आपला टेक्स्ट येईल. ओके, जर हा जास्तच पावडर थीम दिसत असेल तर थोडक्यात कमी करा, फील कमी करा, आणि तो ऑपिसिटी कमी करा, थोडक्यात कमी करून टाका अशा प्रकारे. त्यानंतर येऊन जाईल. ओके, तर आता आपल्या सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपला स्ट्रोक इफेक्ट, तो कसा द्यायचा. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा हा ग्रुप आहे ना, याच्या खाली आपल्याला पुन्हा एक लेअर घ्यायची. तोच आपला घ्यायचा आहे जो आपण बघितला ना आपली कॅलिग्राफी, तीच घ्यायची आहे. साईज कमी करा जरा, आणि जरा अशा प्रकारे ॲडजस्ट करा, थोडक्यात मोठं करा, त्याच लेवलमध्ये घ्या. त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, तर एक स्ट्रोक मारायचे. एफेक्ट्स, स्ट्रोक, आणि कोणता पण घ्या, व्हाईट घेतलं तरी चालेल. साईज कमी ठेवा, 5 नाही तर 4 ठेवा. ओके करा. आता याचा फील आहे ना एकदम 0 करून टाकायचं आपल्याला, 0. हे बघा अशा प्रकारे आपलं स्ट्रोक इफेक्ट इथे आलेलं आहे एकदम प्रॉपर. ओके, तर आता याला आपल्याला खाली सेट करायचं. आला यावरती खाली आला. तर आता काय करायचं आपल्याला, तर याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचे. तर राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, पुन्हा. त्यानंतर याला अल्ट दाबून आपल्याला मास्क लावायचे. तर मास्क लावायचं, व्हाईट कलर घ्यायचा, आणि अशा प्रकारे जिथं जिथं पाहिजे तिथं मारून द्या. हे बघा, जर जास्त जरा कमीमध्ये पाहिजे असेल, फिल वगैरे ॲडजस्ट करा, फ्लो वगैरे कमी करा. इकडे जर समजा जास्त वगैरे आलं ना तर फ्लो कमी करा. मग ब्रश घ्या, पुन्हा जरा मारून टाका. त्यानंतर जर जास्त कुठं दिसत असलं तर फिल कमी करा. हे बघा अशा प्रकारे फिल ॲडजस्ट करा. जरा कुठं जास्त डार्क झाला तर ब्लॅक कलर घ्या पहिल्यांदा, आणि फ्लो कमी करा. जरा ब्रशने आपला मारून दे. हे बघा अशा प्रकारे, ब्लॅक कलर घ्या अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे आपला स्ट्रोक इफेक्ट तयार आहे.
जरासा हे करू आपण, फ्लो कमीच ठेवू, जरा मारून देऊ साईडने. या बघा अशा प्रकारचा आपण स्ट्रोक इफेक्ट एकदम खतरनाक प्रकारे देऊ शकतो. आता याला जरा एडिट करायचं असलं तुम्हाला वाटलं तर करू शकता. जर आपलं इफेक्ट वगैरे मारायचं असलं, समजा आउटर ग्लो वगैरे मारायचं असलं, मारू शकता. जरा डार्क होईल. हे बघा अशा प्रकारे आउटर ग्लो बसतो, नॉईज पण बसतो त्याला. हे बघा नॉईज फुल आहे आपला. इथं जरा झूम करू आपण. हे बघा अशा प्रकारे नॉईज पण मारू शकता, पण ते काय नॉर्मलच चांगलं दिसतंय. जरा ठेवू आपण नॉईज थोडक्यात ठेवू, ओके करू. तसं पण चांगलंच दिसतंय, नॉर्मलच असं पण चांगलं दिसतंय. जरा फील वगैरे कमी केला ना एकदम प्रॉपर दिसेल. हे बघा अशा प्रकारे. आणि आहे ना, जर स्ट्रोक इफेक्ट कमी करायचं म्हणलं ना, तर आधीच तुम्ही स्ट्रोक इफेक्ट बघून घ्या किती तुम्हाला पाहिजे. नंतर जर ती कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केले ना, ते प्रॉब्लेम होतं. जरा मध्ये जाऊन आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. हे बघा, तर इथं जरा साईज वगैरे ॲडजस्ट करून घ्या, जसं पाहिजे, जेवढी बॉर्डर पाहिजे तुम्हाला तेवढं करून घ्या. आता कंट्रोल एस करा, मग ते इकडे सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. हे बघा समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण केलं. जरा फ्लो जास्त वाढवू. हे बघा अशा प्रकारे आपण आपला स्ट्रोक इफेक्ट देऊ शकतो. तर आय थिंक तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर तुम्हाला सर्व काही समजलं असेल अशी मी आशाच करतो. आणि हे जरा आहे ते आपल्याला रिमूव्ह करून टाकू. आणि तर तुम्हाला सर्व काही समजलंच असेल असं मी गृहीत धरतो. आणि व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट मार्क करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला जॉईन करा, कारण तिथंच आपण मटेरियल पहिल्यांदा टाकतच असतो. व्हिडिओ टाकण्याआधी सर्वात आधी मटेरियलच टाकतो, त्यानंतर व्हिडिओ टाकतो. ओके, तर भेटूया उद्याच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. बाय द वे, तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण त्या टॉपिकवरती लगेच व्हिडिओ करून टाकू. ओके, तर भेटूया उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. ओके, तर धन्यवाद.